हॅलो आणि वेलकम. सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन टॉपिक सोबत, नवीन क्वेश्चन सोबत. आजचा टॉपिक थोडासा इंटरेस्टिंग आहे. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे असा काही क्वेश्चन आला की एक फंक्शन दिलं आहे. हे फंक्शन केव्हा भेटणार? जेव्हा तुम्ही एफ ऑफ टी ला इंटिग्रेट करून 1 to x पर्यंत हे सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला एक्सचं फंक्शन भेटेल. आणि परत एफ ऑफ टी काय, एक आणखी दुसरं फंक्शन आहे जे यूचं आहे. म्हणजे आधी यूचं इंटिग्रेशन करा, मग तुम्हाला एफ ऑफ टी भेटणार. एफ ऑफ टी ला इथे पुट करायचं, मग त्याला इंटिग्रेट करा एक्स सोबत, मग तुम्हाला काय भेटणार? एफ ऑफ एक्स. एवढं सारं केल्यानंतर तुम्हाला एफ डबल डॅश काढायचं आहे. अशा क्वेश्चनला सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम काय की आपल्याला काढायला सांगितलं डेरिव्हेटिव्ह, पण इथे आपल्याकडे काय? इंटिग्रेशन. अशा गोष्टीला सॉल्व्ह करायसाठी एक खूप छान मेथड आहे, त्याचं नाव आहे लिबनिझ रूल ऑफ डिफरन्शिएशन अंडर द इंटिग्रल साइन. म्हणजे इंटिग्रेशनच्या आतमध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह करायचं आहे. याला शॉर्टकट मध्ये DUIS पण म्हणतात, डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. रूल खूप सोपा आहे. याचे दोन टाईपचे फॉर्म्युले आहेत, एक मल्टी व्हेरिएबल साठी, एक सिंगल व्हेरिएबल साठी. आपण यूज करतोय सिंगल व्हेरिएबल साठी, टी साठी. जर तुमच्याकडे एक फंक्शन असेल टीचं, त्याला आपण इंटिग्रेट करतोय लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट मध्ये. आणि खास गोष्ट काय इथे ओळखल्याबरोबर समजते की हे जे आहे लोअर लिमिट ते एक्सचं फंक्शन आहे, अप्पर लिमिट पण काय? एक्सचं फंक्शन आहे. म्हणजे याला इंटिग्रेट केल्यावर जेव्हा मी अप्पर लिमिट पुट करणार मायनस लोअर लिमिट पुट करणार, काय भेटणार? एक एक्सचं फंक्शन भेटणार. आणि त्या एक्सच्या फंक्शनला जर मी डिफरन्शिएट केलं तर काय भेटेल बघा. जास्त काही करायची गरज नाही. आधी अप्पर लिमिट फंक्शन मध्ये पुट करायची, बघा अप्पर लिमिट फंक्शन मध्ये पुट केली आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अप्पर लिमिटला फंक्शन मध्ये पुट केलं डायरेक्ट, बिना काही सॉल्व्ह करता डायरेक्ट फंक्शन मध्ये, म्हणजे जिथे टी होतं त्या ठिकाणी साय ऑफ एक्स पुट करायचा आणि मग त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मायनस लोअर लिमिट साठी पण तेच, की फंक्शन घ्यायचं, एफ मध्ये पुट करायचा आणि सोबत मग त्याचाच डेरिव्हेटिव्ह. एवढं सोपं काम आहे. एवढं केलं की तुम्हाला काय भेटणार? या इंटिग्रेशनचा डेरिव्हेटिव्ह. यासाठी बेसिक कंडिशन काय? कुठेही इंटिग्रेट करताना आपण काय म्हणतो की इंटिग्रेशन इज रिव्हर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि डेरिव्हेटिव्ह केव्हा भेटते? जेव्हा फंक्शन काय असेल? कंटिन्युअस असेल. तर हे जे फंक्शन आपण इंटिग्रेट करतो हे काय असले पाहिजे? या फंक्शनवर डिफाईन असले पाहिजे एका रेंजमध्ये आणि डिफरन्शिएबल असले पाहिजे, तेव्हाच आपण त्याला काय करू शकतो? इंटिग्रेट करू शकतो. तर चला या क्वेश्चनला आपण या मेथडने सॉल्व्ह करून बघूया. खूप सोपं मेथड आहे, लक्ष द्या. आधी मला एफ ऑफ टी काढायचं आहे, तर मी आधी एफ ऑफ टी काढणार. एफ ऑफ टी डायरेक्ट भेटणार नाही, मी काय काढणार? एफ डॅश टी. लेट सी डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू टी, कुठला? एफ ऑफ टी. तर जेव्हा मी एफ ऑफ टी ला डिफरन्शिएट करणार तर बेसिकली इथे काय होणार आहे? डेरिव्हेटिव्ह अंडर इंटिग्रल साइन. काय करायचं? हे जे आपलं फंक्शन आहे या फंक्शन मध्ये जिथे यू आहे तिथे डायरेक्ट अप्पर लिमिट पुट करायची. इथे यू आहे ना, डायरेक्ट अप्पर लिमिट पुट करा. 1 प्लस यूच्या ठिकाणी टी स्क्वेअर आहे आणि मग त्याचा पॉवर 4 आहे. परत यूच्या ठिकाणी काय? टी स्क्वेअर आहे आणि सोबत डेरिव्हेटिव्ह कशाचा येणार आहे? अप्पर लिमिटचा. अप्पर लिमिट किती आहे? सॉरी, टी न करतो डिफरन्शिएट, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस. आता लोअर लिमिट पुट करा. लोअर लिमिट आहे 1. सो 1 जर पुट केलं इथे आपण तर अंडर रूट 1 प्लस 1चा पॉवर 4 अपॉन यू किती आहे? 1. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 हे विसरायचं नाही. ही खास गोष्ट आहे की मॅक्सिमम वेळेस काय असते, इथे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असते आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 0. तर ही पूर्ण टर्म किती झाली? 0 झाली. इझी. तर आता मला मिळाला एफ डॅश टी. डेरिव्हेटिव्ह काढला ना त्याचा, एफ डॅश टी. बघा टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती होणार आहे? 2t. हे तर 0 झालं. तर आपल्याला बेसिकली मिळाला अंडर रूट 1 प्लस टीचा पॉवर 8 आणि टी स्क्वेअरचा इथे टी स्क्वेअर होता आणि इथे काय राहिलं? मल्टिप्लाय मध्ये 2t, 8t कॅन्सल. सो फायनल आन्सर याचं काय? एफ डॅश टीचं किती भेटलाय? 2 टाइम्स, आधी 2 आलाय समोर, अंडर रूट 1 प्लस टीचा पॉवर 8 आणि डिवाइड बाय 8t. तुला एफ डॅश टी भेटला. परत लॉजिक तेच आहे की हे फंक्शन जर मी उचलून इथे ठेवतो म्हटलं तर मला एफ ऑफ एक्स भेटणार, पण मला एफ ऑफ एक्सचा काय पाहिजे? डेरिव्हेटिव्ह पाहिजे. याला मी असंच ठेवतो, ॲज्युम करतो की हे माझं काहीतरी इक्वेशन नंबर ए आहे. आता मी याला डिफरन्शिएट करतो. कशाला? कॅपिटल एफ ऑफ एक्सला. सो एफ डॅश एक्स झाला. पहिला डेरिव्हेटिव्ह काढतो, डेरिव्हेटिव्ह करा. सेम लॉजिक. कुठला फॉर्म्युला? लिबनिझ रूल. आधी अप्पर लिमिट पुट करायची, मग अप्पर लिमिटचं डेरिव्हेटिव्ह. सो हा झाला एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस एफ ऑफ 1 आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा आला? 1चा डेरिव्हेटिव्ह. आता एक्स सोबत केला. परत सेम लॉजिक. 1 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय होणार?
0, हे झालं 0. तर आपल्याला काय मिळालं बघा, इथून एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, तर एफ डॅश एक्स इथे लिहितो मी कॅपिटल एफ डॅश एक्स. इथे काय राहिलं, फक्त एफ ऑफ एक्स राहिलं, तर हे झालं एफ ऑफ एक्स स्मॉल वाला. पण मला काढायचं होतं एफ डबल डॅश. मी आणखी एकदा डिफरन्शिएट करायला झाला, अगेन डिफरन्शिएटिंग, हा झाला एफ डबल डॅश एक्स, आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण केलं तर परत काय मिळणार, एफ डॅश एक्स. आता तुम्ही प्रश्न विचारणार सर एफ डॅश एक्स तर आपल्याला माहिती नाही. बिलकुल माहिती आहे. बघा इथे फक्त काय आहे, या रिलेशन मध्ये एफ डॅश टी आपल्याला माहिती आहे, तो किती आहे, 2 टाइम्स अंडर रूट 1 प्लस टीचा पॉवर 8 अपॉन टी. तुम्हाला जर आठवत असेल इंटिग्रल म्हणा, त्याच्यामध्ये व्हेरिएबल चेंज केल्याने फंक्शनचं इंटिग्रेशन बदलत नाही. तर जर मी टीच्या ठिकाणी एक्स पुट केला तर फंक्शन चेंज होणार आहे का, नाही. व्हेरिएबलचं इंटिग्रेशन तेच राहणार. तर बघा हे झालं आपलं एफ डॅश एक्स. आता हे एफ डॅश एक्स जर मी इथे पुट केलं तर मला एफ डबल डॅश एक्स किती मिळाला, दिस इज इक्वल्स टू 2 टाइम्स अंडर रूट 1 प्लस एक्सचा पॉवर 8 डिवायडेड बाय एक्स. आणि आपल्याला कळायचं आहे एफ डबल डॅश ऑफ 2, फक्त 2 पुट करायचं एक्सच्या ठिकाणी. सो देअरफॉर एफ डबल डॅश ऑफ 2 इज इक्वल्स टू 2 टाइम्स अंडर रूट 1 प्लस 2चा पॉवर 8 डिवाइड बाय 2, हा 2 आणि 2 कॅन्सल, अंडर रूट 1 तसाच, 2चा पॉवर 8 माहिती असेल 256 होतो, 256. सो बेसिकली आपला आन्सर किती आलं, एफ डबल डॅश ऑफ 2 इज इक्वल्स टू 257चा रूट ऑफ 257. So our final answer is this is under root of 257. एकदम इझी क्वेश्चन, छान कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा, ओळखायला एकदम सोपा आहे. ज्या वेळेस तुमच्या लिमिटमध्ये व्हेरिएबल असेल त्यावेळेस मॅक्सिमम वेळेस तुम्हाला काय राहणार आहे, डिफरन्सिएशन अंडर इंटिग्रल साइन. कुठला रूल, लिबनिझ रूल. राईट, समजलं असेल, खूप छान. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल तर माझी प्लेलिस्ट चेक करा. तिथे मी इंटिग्रेशनचा एक स्पेशल टॉपिक घेतलाय, एरिया अंडर द कर्व, किंवा तुम्ही PYQs पण बघू शकता रिसेंटली झालेल्या JEE एक्झामचे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.